बाबासाहेबांनी जे अनुयायी सगळे या गाडीवर येते आता काय मित्र हो बंधूंनो, लोणंदमधील सामाजिक कार्यकर्ते आजम बायसदार यांचा आपणा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार। मित्र हो बंधू हो, उद्या 6 डिसेंबर हा एक आपला देशभरातील सगळ्यांच्या लक्षात राहणारा असा हा दिवस आहे। कारण त्या दिवशी भारतीय घटनेचे थोर शिल्पकार, महामानव, महाकारुणी, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे थोर शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भारतीय सर्व नागरिकांकडून कोटी कोटी प्रणाम। बंधूंनो, दादर चैत्यभूमी येथे 6 डिसेंबर रोजी एक अलोट अशी महापूर आणि गर्दीचा महासागर संपूर्ण जगाला पाहायला मिळतो। त्याचं कारण असे आहे की 6 डिसेंबरच्या दिवशी सर्व भारतीय, सर्व जगातील सर्व बाबासाहेबांचे अनुयायी त्या ठिकाणी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी, बाबासाहेबांना प्रणाम करण्यासाठी मोठ्या भक्तीनं, मोठ्या अंतकरणानं त्या ठिकाणी येत असतात। आणि असा हा बाबासाहेबांच्या विचारांचा एक मोठा महासागर त्या ठिकाणी निर्माण होतो। आणि बाबासाहेबांनी जे लोकशाहीच्या माध्यमातून जे संविधान संपूर्ण देशाला अर्पण केलेलं आहे, त्या संविधानावर आपले देश चालतो, की भारत देशाची अस्मिता आहे, जे भारत देशाच्या प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे। आणि म्हणून आम्हाला बाबासाहेबांच्या विषयी अंतकरणातून तळमळीनं आयुष्यभर प्रेम राहतं। प्रत्येक भारतीयाचं अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य आणि त्यांनी दिलेलं जगाला योगदान हे चिरंतन काल या पृथ्वीवर निर्माण करून त्यांनी जे लोकशाहीच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला अर्पण केलं, हे चिरंतन काळ स्मरणात राहण्यासारखं आहे। म्हणूनच बंधूंनो, संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीला त्यांनी जे एक प्रकारे जगण्याचा मार्ग, जगण्याची दिशा, जगण्याचा श्वास दिला, ते संविधान तुम्ही आम्ही जपून त्याचा स्वीकार करून आपलं आयुष्य जगलं पाहिजे, हे बाबासाहेबांचं ध्येय आहे। आणि हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरणार आहे। म्हणून संपूर्ण विश्वरत्न, विश्व जगाचं कल्याण हित चिंतणारा या महामानवाला माझा कोटी कोटी प्रणाम करतो। आणि संपूर्ण देशभरातून, संपूर्ण राज्यातून, जगातून आणि बाबासाहेबांना मानवंदना, बाबासाहेबांना प्रणाम करण्यासाठी त्या ठिकाणी अलोट अशा गर्दीतून लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात। आज आपण पाहतो रेल्वेच्या माध्यमातून असंख्य भीमसैनिक, असंख्य बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीला दाखल होतात। ही परंपरा अखंडपणे सालोनसाल बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे। आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांवर प्रेम करणारे, त्यांचे चाहते, त्यांचे अनुयायी त्या ठिकाणी बाबासाहेबांना प्रणाम करण्यासाठी येत असतात। आणि बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गांचा, बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या तो अनमोल खजिना, त्या वाटेवर चालण्याची जी जीवनशैली, जी पद्धत आपल्याला स्वीकार करून जगायचं, ही मनोभावना मनामध्ये ठेवून त्या ठिकाणी असंख्य भीमसैनिक, असंख्य भारतीय नागरिक एकमेकाला गळ्याच्या शुभेच्छा देऊन भेटतात।
आणि एकमेकांना बाबासाहेबांनी असलेली प्रेरणा आपल्या रक्तातून भिनली पाहिजे. बाबासाहेबांनी दिलेला संदेश आपल्या मनामनात रुजला पाहिजे आणि बाबासाहेबांनी दिलेले या जगाला एक अनमोल असे वैचारिक ठेवीचा खजिना तुम्ही आम्ही तो आत्मसात करून आपण जीवन मार्गाचा अवलंब केला पाहिजे. हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल. एवढं बोलून मी थांबतो.